आपण संसद बघितलं. संसदाचे जवळजवळ 3 पार्ट झाले. त्याच्यानंतर आपण बघतोय कायदेमंडळ. कुठलं? कायदेमंडळ, राज्याचं कायदेमंडळ म्हणजे विधानमंडळ. ठीक आहे. जसं संसद असतं त्याचप्रमाणे काय असतं विधानमंडळ. ठीक आहे. राज्य विधिमंडळ काय असतं? स्टेट लेजिस्लेटिव्ह. भाग 6 मध्ये कलम 168 ते 212 दरम्यान विधिमंडळाच्या काय तरतुदी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिले बघू आपण राज्य विधिमंडळाची रचना. ती रचना कशी असते. ठीक आहे. घटनेच्या कलम 168 मध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद आहे. प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल, ते राज्यपाल आणि एक विधिमंडळ असेल व ते राज्यपाल व 2 सभागृह. विधिमंडळ 2 सभागृहाचं असू शकतं. एक असतं विधानसभा आणि एक असतं विधान परिषद. आता काय झालेलं आहे? आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा. ठीक आहे. इकडून घ्यायचं, खालून घ्यायचं. खालून कसं घ्यायचं? एक सी सेक्शन असतो त्या टाईपमध्ये त्याला काय केलेलं आहे आपण ट्रिकमध्ये टाकलं आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक खालच्या एका लाईनमध्ये घ्यायचे. वर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि त्याच्या राईटला जायचं बिहार. असे किती आहे? 1 2 3 4 5 6 म्हणजे असे किती आहे? 6 जे राज्य आहे त्यांचं काय आहे? द्विगृही 2 सभागृहांचं मिळून बनलेलं आहे आणि अन्य जे राज्य आहे त्यांचं 1 सभागृह मिळून बनलेलं विधानमंडळ आहे. ठीक आहे. विधानमंडळाची 2 गृही असतील, एक विधान परिषद आणि एक विधानसभा. ठीक आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या विधानमंडळाची रचना काय होती? वेगवेगळी होती. ठीक आहे. सध्या 22 राज्यांमध्ये एकगृही विधानमंडळ आहे. 6 राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ. याच्यावर क्वेश्चन आलेला होता की कुठल्या राज्यामध्ये विधानमंडळ नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर एकगृही विधानमंडळात राज्यपाल आणि विधानसभेचा समावेश होतो आणि द्विगृहीमध्ये राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद यांचा काय होतो? समावेश होतो. याच्यामध्ये विधानसभा जे असतं ते कनिष्ठ सभागृह असतं. विधान परिषद जे असतं ते काय असतं? वरिष्ठ सभागृह. पुढील 6 राज्यांमध्ये द्विगृही मंडळे: आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा. परत एकदा सी सेक्शनमध्ये जायचं. बिहार, UP, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असं सी वाईज यायचं. मध्ये फक्त मध्य प्रदेश सोडून द्यायचा. ठीक आहे. बिहार, UP, मध्य प्रदेश सोडून द्यायचा. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. ठीक आहे. असं पहिले जम्मू काश्मीरला पण काय आहे? द्विगृही मंडळ होतं. पण जम्मू काश्मीर राज्याची वेगळी घटना संपुष्टात आल्याने तिथं केंद्रशासित प्रदेशात त्याचं काय केलं? कन्वर्जन केलं. त्याच्यामुळे तिथली विधान परिषद काय झाली? नष्ट झाली. आता राज्यामध्ये विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे. दुसरा पार्ट, राज्यामध्ये विधानसभा नष्ट करणे किंवा निर्माण करणे. कलम 169 मध्ये असं दिलं आहे की विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषद नष्ट करण्यासाठी किंवा परिषद नसलेल्या राज्यात विधान परिषद निर्माण करण्यासाठी तरतुदी दिल्या आहे. राज्यातील विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. ठीक आहे. संसदेला आहे. कारण तो काय असतो? राज्याला जर विधानसभा निर्माण करायची ते स्टेट लेवलला त्याची प्रोव्हिजन करावं लागते, कायदा करावा लागतो. तो अधिकार कोणाला आहे? संसदेला. संसदेने कायदा करण्याची गरज असते. संसदेत असा कायदा करण्यापूर्वी संबंधित राज्याचा विधानसभेने त्या आशयाचा ठराव विशेष बहुमताने म्हणजे 2/3 बहुमताने पारित करणे गरजेचे असते. आता काय असतो ना, म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने 1000 मतदान भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने पारित करणे गरजेचे असते. आता समजा आपल्याला महाराष्ट्रामध्ये तो ऑलरेडी आहे. गुजरातमध्ये जर विधान परिषद जर निर्माण करायची आहे तर गुजरातमध्ये काय करावं लागेल? गुजरात राज्याला एक विशेष बहुमताचा ठराव मांडावा लागतो आणि तो ठराव कोणाला द्यावा लागतो? संसदेला. ठीक आहे. अर्थात राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. मात्र राज्य विधानसभेच्या ठरावाविना संबंधित कायदा करू शकत नाही. आता काय असतं ना की हा जो ठराव असतो, या ठरावाचा जो विधानसभेचा जो ठराव असतो राज्याचा, तो संसदेवर बंधनकारक नसतो. ठीक आहे. पण मग राज्य विधानसभेच्या ठरावाविना संसद संबंधित कायदा करू शकत नाही. ऑब्व्हियसली जोपर्यंत आपण त्यांना काहीतरी ठराव देत नाही की बाबा आम्हाला असं विधान परिषद निर्माण करायची आहे, त्याचा जो निर्णय असतो ते संसद घेईन. एक तर तयार करण, नाही तर नाही करणार, त्याला काय करण? रिजेक्ट करू शकते. ठीक आहे. म्हणजे सगळा अधिकार कोणाला असतो? संसदेवर तो ठराव बंधनकारक नसतो. जसं आपण बघितलं राज्यक्षेत्राचे नाव वगैरे जे असतात. ठीक आहे. तो पण काय असतो? बंधनकारक नसतो. एक तर ते स्वीकार करेल किंवा त्याचा अस्वीकार करेल.
ठीक आहे. आपण जे राज्याची नावं चेंज करणं, फेरफार करायचे, ही जी दुरुस्ती असते त्याच्यासाठी. ठीक आहे. आता हा जो बदल असतो कलम 368च्या प्रयोजनार्थ घटनादुरुस्ती मानल्याची जाणार नाही, कारण ही घटनादुरुस्ती नसते. ठीक आहे. विधान परिषद निर्माण करणे, विधान परिषद नष्ट करणे, हा आपण हा जो पार्ट आहे का आपण घटनादुरुस्तीमध्ये बघितला होता. घटनादुरुस्ती भागामध्ये बघितला होता की घटनादुरुस्ती कुठल्या याच्यासाठी केली जाते. तर घटनादुरुस्ती जो असतो तो संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती केली जाते. ठीक आहे. म्हणजे याचं काय असतं की राज्य लेव्हलला हा जो ठराव असतो तो विशेष बहुमतानं पारित करायचा असतो, आणि ही जी घटनादुरुस्ती असते ती साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करायची असते संसदेसाठी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असतं, सर्व राज्यांमध्ये विधान परिषद असावी ही कल्पना संविधान सभेमध्ये पुढील कारणावरून फेटाळण्यात आली. कारण कोणते की विधान परिषद लोकप्रतिनिधित्वावर आधारलेली नाही, तिच्या अस्तित्वामुळे कायदेकारी प्रक्रियेस विलंब होतो. बरोबर आहे. अजून एक सभागृह वाढलं की अजून काय होतं, कायदेकारी प्रक्रियेस विलंब होतो, परत खर्चात काय होते, वाढ होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तर प्रदेश या राज्यांच्या निर्मितीपासूनच विधान परिषद अस्तित्वात होती. आता जर विचारला कुठल्या राज्याच्या निर्मितीपासून विधान परिषद अस्तित्वात होती, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश. ठीक आहे. ही 4 राज्य, खालचे 2, वरचे 2. ठीक आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर एक स्वतंत्र होता. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश 1957मध्ये निर्माण करण्यात आलेली विधान परिषद 1985मध्ये नष्ट केली, मात्र 2005मध्ये निर्माण करण्यात आली. ठीक आहे. मात्र पुन्हा 2005मध्ये ती काय केली, निर्माण करण्यात आली. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा काय विधान परिषद आहे. पंजाब व पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद आहे 1969मध्ये नष्ट केल्या. तमिळनाडूमध्ये 1986मध्ये नष्ट करण्यात आलेली विधान परिषद 2010मध्ये पुन्हा निर्माण करण्यात आली, मात्र नष्ट करण्याचा ठराव पुन्हा विधानसभेने पारित केला आहे, तो संसदेच्या विचाराधीन आहे. आता तो नष्ट करण्याचा विचाराधीन आहे म्हणजे ती सध्या तिथं ते काय विधान परिषद काय त्याचा काही वापर करत नाही ते. ठीक आहे. कधी निर्माण करण्यात आली ती 2010ला. ठीक आहे. सध्या राजस्थान, आसाम राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या करंटली कुठं चालू आहे, राजस्थान आणि आसाममध्ये. ठीक आहे. आता विधानसभेची रचना व संबंधित तरतुदी. आता आपण काय बघतो त्याच्यातलं पहिलं पार्ट विधानसभा, त्याची रचना काय, तरतुदी काय. आता याच्या ज्या तरतुदी ते कलम 170मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. विधानसभेची रचनामध्ये काय असतं, पहिलं सदस्य संख्या किती असली पाहिजे, तर विधानसभेची मॅक्झिमम संख्या 500, तर मिनिमम सदस्य संख्या किती पाहिजे, 60 पाहिजे. मॅक्झिमम 500, मिनिमम 60 इतकी पाहिजे. म्हणून राज्याच्या लोकसंख्येनुसार 60 ते 500 इतकी असू शकते. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही राज्य आहे त्यांची 60पेक्षा कमी आहे. ठीक आहे. 60पेक्षा काय त्यांची कमी आहे, तर ते 60पेक्षा कमी आहे. जसं की पॉंडिचेरी त्याची 30 आहे, सिक्कीम त्याची 32 आहे, त्यांची 32 आहे. त्याच्यानंतर मिझोरम 40, गोवा 40, असे जे 4 राज्य आहे म्हणजे सिक्कीम हा पकडून काय म्हणतात त्याला पॉंडिचेरी एक केंद्रशासित पकडून त्याची किती आहे, 30 आहे. ठीक आहे. आता अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि गोवा राज्यांच्या विधानसभांची किमान सदस्य संख्या प्रत्येकी 30 आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेशची 30, सिक्कीमची 30, गोव्याची 30. ठीक आहे. प्रत्येकी 30, मिझोरमसाठी 40 व नागालँडसाठी 46 इतकी निश्चित करण्यात आली आहे. पण सध्या ठीक आहे त्यांची किती केलेली आहे, अरुणाचलची 30, सिक्कीमची 30, गोव्याची 30, मिझोरमची 40, नागालँडची 46 अशी निश्चित करण्यात आलेली आहे. पण सध्या काय आहे, सध्या तिथं अरुणाचल प्रदेशमध्ये 60 आहे. त्याच्यानंतर सिक्कीममध्ये 32 आहे. त्याच्यानंतर गोवामध्ये 40, मिझोरममध्ये 40 आणि नागालँडमध्ये किती आहे, 60 आहे. ठीक आहे. सिक्कीम आणि नागालँड विधानसभांमध्ये काही सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून देण्याची तरतूद आहे. सिक्कीम आणि नागालँड विधानसभामध्ये काही सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात, म्हणजे डायरेक्ट निवडणुकीद्वारे
डायरेक्ट निवडणुकीद्वारे येत नाही ते. महाराष्ट्रामध्ये किती संख्या आहे विधानसभांची? 288. सर्वात जास्त विधानसभा सदस्य संख्या कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये 403. ठीक आहे, 403 आहे. त्याच्यानंतर झालं सदस्य संख्या आणि नामनिर्देशित सदस्य. ठीक आहे. आता कलम 333 नुसार राज्यपालास एक सदस्याला नॉमिनेट करता येईल, म्हणजे नामनिर्देशित करता येईल. तो आहे अँग्लो इंडियनचा. पण काय झालं आहे, घटनादुरुस्ती 104/2020 नुसार ते काय केलेलं आहे? रद्द केलेलं आहे. म्हणजे 288 जेवढे बी आमदार आहे तेवढे सगळे काय करणार आहे? इलेक्शन थ्रू निवडून येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक मतदारसंघ. म्हणजे प्रादेशिक मतदारसंघ कसा असेल तर प्रादेशिक मतदारसंघ हा विधानसभेतील प्रतिनिधित्वासाठी लोकसंख्या हा निकष आहे. म्हणजे लोकसंख्येच्या बेसिसवर काय केलं जाईल, तिथं त्याचे मतदारसंघाचं डिवायडेशन केलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचना. जसं संसदेची पुनर्रचना केली होती सेम तशी पुनर्रचना आहे की प्रत्येक राज्याची प्रादेशिक मतदारसंघामध्ये केलेली विभागणी यांचे संसद कायद्याने निर्धारित करील अशा प्राधिकरणाकडून पुन्हा समायोजन म्हणजे रिअडजस्टमेंट केली जाईल. ठीक आहे. आता पुनर्रचना आयोग कायद्यानं काय सांगितलं आहे की मतदारसंघाची रचना 1971च्या जनगणनेच्या आकड्यावरच राखली जाईल. कधी? 1971च्या आकड्यानुसार. ठीक आहे. आता ही 42वी घटनादुरुस्ती 1976 सांगितलं. 42वी घटनादुरुस्ती 1976 सांगितली की मतदारसंघाची रचना 1971च्या जनगणनेच्या आकड्यावर राखली जाईल. आणि 84वी घटनादुरुस्ती 2001 काय सांगितलं की त्याच्या आकड्यामध्ये जो आहे का बदल तो 2026 पर्यंत काय केलेलं त्याला पुढे ढकलण्यात आहे. जोपर्यंत 2026 संपत नाही आणि त्याच्यानंतर जे नवीन आकडे प्राप्त होतात तोपर्यंत 1971चे आकडेच काय करायचे? वापरायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर सरकारने 2002 पुनर्रचना आयोग कायदा संमत करून पुनर्रचना आयोगाची निर्मिती केली होती. आता पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? कुलदीप सिंह. ठीक आहे, कुलदीप सिंह. आता विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या जनगणनेच्या आधारावर घडवून आणली होती. आता एक लक्षात घेण्यासारखं आहे म्हणजे विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या जनगणनेच्या आधारावर घडून आली. पण जे मतदारसंघातील जे आकडेवारी असते लोकसंख्या, ती लोकसंख्या कधी घेतली त्यांनी? 1971च्या जनगणनेच्या आधारे. ठीक आहे. हा एक थोडासा डिफरन्स आहे. इथं काय करू शकतं? कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. आता 2026 पर्यंत त्यांनी स्थगिती का टाकली? याचं कारण आपण मागच बघितले. कारण लोकसंख्या वाढीत दर कुठं कमी जास्त कुठे जास्त होता, सदस्य संख्या कुठं घटली असती कुठं वाढली असती, त्याच्यामुळं काय झालं असती, अनावश्यक संख्येमध्ये काय झाली असती, जास्त ठरली असती. ठीक आहे. हे झालं प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचना. त्याच्यानंतर जागांमध्ये आरक्षण. आता कलम 332 काय दिलं आहे? विधानसभेतील जागांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं त्यांनी? वेळोवेळी काय केले? आरक्षणाची तरतूद केलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षण दिलेलं आहे. 288 जागांपैकी 29 जागा अनुसूचित जातीसाठी दिलेल्या आहे आणि -4 करायच्या आणि अनुसूचित जमातीसाठी 25 जागा दिलेल्या आहेत. आता आपण बघितलं की 48 जागा ज्या होत्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा लोकसभेसाठी, त्याच्यातल्या 5 जागा अनुसूचित जातीसाठी होत्या आणि अनुसूचित जमातीसाठी किती होत्या? त्या होत्या 4 म्हणजे 5 - 1 4. आणि टोटल किती होत्या? टोटल 543 पैकी किती होत्या अनुसूचित जमातीसाठी? त्या होत्या 84 म्हणजे 84ला उलटं करायचं म्हणजे किती? 8 4 48. त्याच्यामधून एक मायनस करायचं म्हणजे 47 होत्या अनुसूचित जमातीसाठी. ठीक आहे. असं एक ट्रिकनं काय करू शकतो? लक्षात घेऊ शकतो. आता हे झालं विधानसभेची रचना. आता विधान परिषदेची रचना काय असते? आता विधान परिषदेची रचना कलम 171 दिलेली आहे आणि विधानसभेची रचना कशामध्ये दिली होती? कलम 170 विधानसभेची 171 विधान परिषदेची 171, विधानसभेची 170 दिलेली आहे.
आता विधान परिषदेमध्ये सदस्य संख्या किती असते? आता विधानसभेमध्ये असते 60 ते 500 त्याच्यापर्यंत पाहिजे. आणि याच्यामध्ये सदस्य संख्या किती असते? एक तर ती मिनिमम 40 पाहिजे आणि मॅक्झिमम ती काय असते? 1/3 ऑफ त्या राज्याची विधानसभेची सदस्य संख्या. म्हणजे महाराष्ट्राची जर कन्सिडर केलं तर महाराष्ट्राची मिनिमम 40 राहील. महाराष्ट्राची मिनिमम किती राहील? 40 राहील. आणि मॅक्झिमम किती राहील? ती 1/3 × 288 1/3 गुणिले 288 म्हणजे ती किती येते? 96. ठीक आहे. म्हणजे विधान परिषद सदस्य संख्या किती असेल? 96 असेल महाराष्ट्रासाठी आणि मिनिमम किती असेल? 40. ठीक आहे. पण सध्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्य संख्या किती? 78. सध्या किती? 78. सर्वाधिक जास्त कुठे आहे त्या? सर्वाधिक कुठे? उत्तर प्रदेशमध्ये तिथे किती? 100. त्या ठिकाणी किती आहे? 100 या विधान परिषदेच्या जागा आहे. आता हे जे विधान परिषदेचे सदस्य आहे ते अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. ते काय केले जातात? अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. आता त्यांची निवडणूक कशी असते? ठीक आहे. त्यांची निवडणूक पद्धत दिलेली आहे 171(3) मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची पद्धत देण्यात आलेली आहे. त्यानुसार विधान परिषदेच्या एकूण सदस्यापैकी जेवढी बी सदस्य असतात, ठीक आहे, त्याच्यातले 5/6 म्हणजे 5/6 सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात आणि 1/6 सदस्य राज्यपालाकडून नामनिर्देशित असतात. ठीक आहे. मग आपण काय करायचं? एक कॅटेगरी करायची. कॅटेगरी कशी केली आहे आपल्याला लक्षात घेण्यासाठी? 1/3 1/6 म्हणजे 1/3 1/3 त्याच्यानंतर मध्ये घ्यायचा 1/6 आणि त्याच्यानंतर 1/12 म्हणजे 1/3 1/3 1/6 1/12 1/12. आता याच्यानुसार आपल्याला कळलं की जे पहिले 1/3 1/3 2 गट आहे ते एक विधानसभेच्या सदस्याकडून आणि 1/3 जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थाकडून. म्हणजे संस्था घ्यायची, विधान परिषद संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे 1/3 सदस्य काय केले जातात? यांच्याकडून निवडून दिले जातात. ठीक आहे. आधी टोटल संख्या बरं का, म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती सध्या 78 विधान परिषदेवर सदस्य. तर ते 78 कसे येतात? म्हणजे 1/3 विधान परिषदेकडून विधानसभेच्या सदस्याकडून म्हणजे 288 पैकी त्यांच्याकडून निवडून दिले जातात. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाकडून त्यांच्याकडून निवडून दिले जातात. 1/6 म्हणजे कोण असतो? राज्यपाल काय करतो? नॉमिनेट करतो. ठीक आहे. राज्यपाल नॉमिनेट कोणाकडून करतो? साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ व समाजसेवा. जसं राष्ट्रपती करतो केंद्र संसदेत कुठं करतो? राज्यसभेमध्ये 12 जण नॉमिनेट करत असतो. ठीक आहे. तसं राज्यपाल 1/6 व्यक्ती काय करतो? नामनिर्देशित करत असतो विधान परिषदेवर. ठीक आहे. 1/3 1/6 त्याच्यानंतर 1/12 मध्ये काय येतं? 1/12 मध्ये येतं पहिलं पदवीधर मतदारसंघ आणि एक येतो शिक्षक मतदारसंघ. म्हणजे असं पहिले 1/3 असं लक्षात ठेवायचं की स्वराज्य संस्था किंवा संस्थेकडून असतात विधानसभेची सदस्य आणि स्थानिक स्वराज्याचे सदस्य आणि 1/12 मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ. ठीक आहे. आता विधानमंडळाचा कालावधी. आता आपल्याला माहिती आहे की विधानसभेचा कालावधी किती असतो? 5 वर्षाचा कालावधी असतो. म्हणजे जोपर्यंत बहुमत असतं तोपर्यंत. तसं विधानमंडळाचा कालावधी किती असतो? आता विधानसभेचा सामान्य कालावधी किती असतो? 5 वर्षाचा असतो. ठीक आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर तिच्या पहिल्या बैठक जी होते तिथून पुढे 5 वर्ष काय असतो? विधानसभेचा कार्यकाल असतो. ठीक आहे. कलम 172 मध्ये कार्यकाल दिलेला आहे. ठीक आहे. विधानसभेचा आणि विधान परिषदेचा. आता विधानसभेमध्ये विधानसभेचा बघतोय त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरला पहिले किती होतं? 6 वर्ष इतका करण्यात आलेला होता. ठीक आहे. विधानसभेचा कालावधी. त्याच्यानंतर विधानसभेचा कालावधी कधी कमी होतो? ठीक आहे. त्याच्या 2 सिच्युएशन आहे. आपण त्या 2 सिच्युएशन संसद या चॅप्टरमध्ये पण बघितल्या. एक आहे की 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आत एक राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार विधानसभा काय करतो? विसर्जित करतो. एखादा मुख्यमंत्री वाटलं आता मला राजीनामा द्यायचा आहे, त्यावेळेस काय होतं? विधानसभा विसर्जित होते. म्हणजे 5 वर्ष व्हायच्या अगोदरच ती काय केली जाते? विसर्जित होऊन जाते. कार्यकाल तिथं संपून जातो. आणि दुसरं, राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान विधानसभेचा कार्यकाल संसदीय कायद्याद्वारे वेळोवेळी
एका वर्षाने वाढवता येतो. म्हणजे एका वेळी 1 वर्षानं असं किती वेळा वाढू शकतो तो. ठीक आहे. आणि आणीबाणी जेव्हा संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यापेक्षा अधिक काळ विधानसभेचा कालावधी वाढवता येणार नाही. म्हणजे अधिक काळ एका विधानसभेचा कालावधी वाढवता येणार नाही. हा असतो विधानसभेचा कालावधी. त्याच्यानंतर विधान परिषदेचा कालावधी. विधान परिषदेचा कालावधी कधी असतो? विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे स्थायी सभागृह असतं, ते विसर्जित केले जात नाही. आता इथं काय केलं जातं? विसर्जित केलं जात नाही. जसं राज्यसभा असतं ते विसर्जित केलं जात नाही, पण त्याच्यातले जे 1/3 सदस्य आहेत ते दर 2 वर्षांनी काय असतात? निवृत्त होत असतात. ते काय असतात? रिटायर होत असतात. ठीक आहे, दर 2 वर्षांनी. ठीक आहे, पण त्यांचा जो कालावधी असतो तो किती असतो? 6 वर्षाचा असतो. ठीक आहे, त्यांचा जो कालावधी असतो तो किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. ठीक आहे, म्हणजे 6 वर्ष तो काय करतो? पदावर असतो, पण दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय असतात? ते रिटायर होत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्य विधानमंडळ सदस्यत्व. त्याच्यातलं पहिलं आहे की विधानमंडळ सदस्यत्वासाठी पात्रता काय असते? ठीक आहे, त्याच्यासाठी पात्रता काय असते विधानमंडळासाठी? म्हणजे मुख्यमंत्र्याची पात्रता काय असायला पाहिजे? इन शॉर्ट, किंवा एखादा सदस्य असतो आमदार बनण्यासाठी पात्रता, तो भारताचा नागरिक असावा. ठीक आहे, तो भारताचा नागरिक असावा. विधानसभेसाठी 25 वर्ष वय, विधान परिषदेसाठी 30 वर्ष वय पाहिजे त्याचं. ठीक आहे, विधान परिषदेसाठी 30 वर्ष. जसं विधान परिषद आणि राज्यसभा 30 वर्ष लागतं, आणि लोकसभा आणि विधानसभा याच्यासाठी 25 वर्ष वय लागतं. म्हणजे मुख्यमंत्री बनायचं तर 25 वर्ष लागतं, पंतप्रधान बनायचं तर 25 वर्ष. त्याच्यानंतर विधान परिषद सदस्य बनायचं आहे, राज्यसभेत सदस्य बनायचं 30 वर्ष लागतं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल बनायचं तर 35 वर्ष लागतं. ठीक आहे, आणि जर सरपंच वगैरे बनायचं ते 21 वर्ष. ठीक आहे, हे असं त्याचं काय केलेलं आहे? पात्रता केलेली आहे. आता यांनी काय केलं आहे की वेळोवेळी विहित केलेल्या पात्रता धारण केलेल्या असाव्या. ठीक आहे, आता पुढे एक दिलेलं आहे त्यांनी की विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र ठरण्यासाठी. आता तो पात्र कसा ठरतो की तो जो विधानसभा मतदारसंघ आहे ते, म्हणजे कोणताही विधानसभा मतदारसंघ, आपण जे बघितलं राहुल गांधीच्या संदर्भात की तो भारतात कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढू शकतो, पण तो कोणत्याही मतदारसंघामध्ये त्याचं काय पाहिजे? नोंदणीकृत मतदार पाहिजे. म्हणजे भारतात कुठेही त्याचं नाव पाहिजे नोंदणीकृत मतदार म्हणून. तसं सेम विधान परिषदेला असतं. राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार असावा. म्हणजे सिल्लोड तालुका आणि फुलंब्री तालुका असे 2 मतदारसंघ आहेत. समजा एखादा सिल्लोड तालुक्यासाठी उभा राहतोय, पण त्याचं मतदारसंघात कुठं नाव आहे? फुलंब्रीमध्ये, पण तो सिल्लोडलाही उभं राहू शकतो, फुलंब्रीलाही उभं राहू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर विधानसभेसाठी पण सेम तसं आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी आरक्षण सोडलेलं असतं SC ST साठी आपण बघितलं 29 जागा SC साठी आणि ST साठी 25 जागा. बरोबर. त्याच्यानंतर विधानमंडळ सदस्यत्वासाठी पात्रता म्हणजे घटनेच्या कलम 191 नुसार काय दिलेली त्याची अपात्रता, म्हणजे अपात्रता सांगतो आपण विधानमंडळाची अपात्रता. आपण काय बघितलं? विधानमंडळाचं सदस्यत्व म्हणजे विधानमंडळाचं पात्रता, आणि त्याची अपात्रता काय असते की घटनेच्या कलम 191 नुसार जर तो अपात्र असेल, लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार अपात्र असेल, किंवा पक्षांतराच्या कारणावरून जर अपात्र असेल तर तो काय असतो? त्या सदस्यत्वासाठी काय असतो? अपात्र असतो. आता पहिलं काय आहे की कलम 191 नुसार अपात्रता. आता 191 मध्ये काय येतं की त्यानं लाभाचं पद धारण केलं आहे. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये केंद्रीय किंवा राज्यमंत्री पद जर असेल ते लाभाचे पद नाही आहे. ठीक आहे, तो जर पद धारण करत असाल तरी तो लाभाचे पद धारण करीत आहे असं समजलं जात नाही. ती व्यक्ती मनोविकल असेल, दिवाळखोर असेल, भारताचा नागरिक नसेल, कोणत्याही कायद्याद्वारे सदस्यासाठी अपात्र ठरला असेल तर तो 191 कलमनुसार अपात्र असेल. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार तो काय असेल त्याच्यामध्ये जे बी तरतुदी दिल्या आहे. ठीक आहे, अपात्रतेसंबंधीच्या प्रश्नावरील जो निर्णय दिला असतो राज्यपालाने त्याच्यानुसार अपात्र असेल. तिसरं पक्षांतराच्या कारणावरून म्हणजे विधान परिषद त्याच्यामध्ये पक्षांतर जर केलं त्यांनी त्याच्यामध्ये तो जर अपात्र ठरला असेल तर म्हणजे विधान परिषदेच्या सदस्याच्या बाबतीत सभापतीमार्फत आणि विधानसभा सदस्याच्या बाबतीत अध्यक्षामार्फत तो जो काही निर्णय असतो तो दिला जातो. ठीक आहे,
आपण बघितलं आहे संसदमध्ये की समजा लोकसभेचा जो सदस्य आहे तो जर पक्षांतर कायद्यानुसार अपात्र ठरला आहे, त्याचा जो निर्णय आहे तो कोण देतो? लोकसभेचा अध्यक्ष, आणि राज्यसभेसाठी सभापती देत असतो. तसंच विधानसभेसाठी त्याचा सभापती, विधान परिषदेसाठी सभापती, विधानसभेसाठी त्याचा अध्यक्ष. ठीक आहे. शपथ व प्रतिज्ञा. आता यांना शपथ कोण देत असतो? राज्यपाल किंवा त्यांना नियुक्त केलेला एखाद्या व्यक्तीसमोर. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असतं ना की एखादा व्यक्ती न शपथ घेता सभागृहाच्या कामकाजात जर त्यानं भाग घेतला तर त्याला काय असतो? दंड दिला जातो. तसं आपण संसदेमध्ये बघितलं आहे. ठीक आहे. न शपथ घेता न काही करता त्यानं कामकाजात भाग घेतला किंवा त्यानं कुठं काही मतदान केलं तर त्याला काय असतं? त्याला दंड असतो. ठीक आहे. जोपर्यंत तो शपथ घेत नाही तोपर्यंत त्याला भाग घेता येत नाही, मतदान करता येत नाही. विधिमंडळाचे विशेष अधिकार व संरक्षण त्याला काय असते? प्राप्त होत नाही. ठीक आहे. आपण हे जे पॉईंट्स बघतोय ते कशाचे बघतोय? हे जे पॉईंट्स बघतोय आपण ते राज्य विधिमंडळाबाबत, राज्याच्या विधिमंडळाबाबत बघतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर जागा रिक्त करणे. ठीक आहे. म्हणजे जे राज्य विधिमंडळ सदस्यत्व असतं ना त्याच्यामध्ये पात्रता बघितली, अपात्रता बघितली, त्याच्यानंतर शपथ व प्रतिज्ञा बघितली, त्याच्यानंतर जागा रिक्त करणे. आता जागा कधी रिक्त होतात? एखाद्या आमदाराची किंवा एखादा जो सदस्य असतो, कलम 190 काय दिले? जर त्यानं दुहेरी सदस्यत्व घेतलं म्हणजे दोन्ही सभागृहाचा सदस्य असेल तर त्याला कुठल्या सभागृहात किंवा कुठल्या विधिमंडळात काम करत आहे ते ठरवून घ्यावं लागतं. त्याच्यानुसार त्याची जागा काय रिक्त होतात. अपात्रता जर असेल त्याला तर ती जागा काय रिक्त होते. तर राजीनामा जर दिला, त्याच्यानंतर अनुपस्थिती जर राहिला 60 दिवसांच्या कालावधीमध्ये जर तो सभागृहाच्या कामकाजात सभागृहाला संमतीशिवाय 60 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तो गैरहजर जर राहिला तर त्याचा काय असतो? जागा काय होते? त्याची जागा रिक्त होते. ठीक आहे. त्याच्यानंतर इतर बी काही कारण आहे की न्यायालयाने त्याला अवैध ठरवलं, सभागृहातून हकालपट्टी केली. ठीक आहे. किंवा तो राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवर निवडूनच गेला, राज्यपाल म्हणून नेमण्यात आला. अशा वेळेस काय केलं जातं? त्याला त्याची काय असते? जागा काय होते? रिक्त होते. परत 193 अंतर्गत त्याला काय असतो? दंड दिला जातो. जो दंड आपण बघितला ना, 500 रुपये दंडाच प्राप्त असतो. म्हणजे शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा घेण्यापूर्वी तो सभागृहात गेला, स्थानापन्न झाला किंवा मदत केली अशा वेळेस. ठीक आहे. त्याचे पगार व भत्ते राज्य विधिमंडळ कायद्यानुसार, ठीक आहे, राज्य विधिमंडळ कायद्यानुसार त्याची पगार व भत्ते ठरवले जातात. ठीक आहे. विधिमंडळाच्या कायद्याद्वारे. जसं तिथं संसदीय कायद्याद्वारे संचित निधीवर असतो तसंच यांचा बी संचित निधीवर असतो. कोणत्या? विधिमंडळाच्या कायद्याद्वारे. ठीक आहे. आता हे जे बघितलं आपण याच्यामध्ये पूर्ण काय बघितलं आपण? विधिमंडळामध्ये त्यांची रचना, विधानसभा आणि विधान परिषद, त्यांची सदस्य संख्या बघितली, दोघांची नामनिर्देशित सदस्य कसे येतात, प्रादेशिक मतदारसंघ, त्यांची रचना. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम विधान परिषदेच्या बाबतीत बघितलं. त्याच्यानंतर त्यांचे सदस्यत्व, त्याची पात्रता अपात्रता कशी असते, त्याच्यानंतर शपथ प्रतिज्ञा, पगार व भत्ते या गोष्टी आपण काय बघितल्या. राज्य विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी. ठीक आहे. आता याच्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याच्यानंतर विधान परिषदेचे सभापती, उपसभापती हा पाठ बघणार आहे. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये अध्यक्ष पॅनलची, तर विधान परिषदेमध्ये उपाध्यक्ष पॅनलची नियुक्ती केली जाते. ठीक आहे. आता हे जसं संसदेमध्ये असतं तसंच सेम विधानसभेमध्ये सुद्धा असतं, विधिमंडळामध्ये सुद्धा सेम असतं. ठीक आहे. त्या ठिकाणी अध्यक्ष पॅनल असतो आणि विधान परिषदेमध्ये उपाध्यक्ष पॅनल. पहिले विधानसभेचे अध्यक्ष सेम संसदेच्या लोकसभेचे अध्यक्ष असतं का त्याच धर्तीवर काय केलेलं आहे, यांची ही पद काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यांची निवडणूक जी असते की नव्याने निवडणूक आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षाची निवड केली जाते. पण जी पहिली बैठक असते ना त्या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रोटेम अध्यक्ष असतो. प्रोटेम अध्यक्ष तो अध्यक्षस्थान भूषवतो आणि जी पहिली बैठक होते त्या बैठकीमध्ये
विधानसभा आपल्या सदस्यामधून एकाची निवडणूक करतात साध्या बहुमतानं निवडणूक करून एकाची काय करतात विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडणूक करतात. निवडणुकीची तारीख राज्यपालामार्फत ठरवली जाते आणि तसेच जो प्रोटेम अधिकारी असतो, जो ज्येष्ठतम सदस्य असतो लोकसभेमधला, त्याची काय केली जाते राष्ट्रपतीमार्फत निवडणूक केली जाते. ठीक आहे. आता याची जी पात्रता आहे अध्यक्षपदाची ती सांगण्यात आलेली नाही. तो केवळ विधानसभेचा सदस्य असावा. ठीक आहे. विधानसभेचा सदस्य असावा. सहसा काय केलं जातं, जो जे निवडून आलेलं चालू सरकार आहे, सरकारी पक्षातील असतो तो. ठीक आहे. पदावधी तेवढाच असतो जेवढा विधानसभेचा कालावधी असतो तेवढा. ठीक आहे. विधानसभा विसर्जित झाल्यानंतरही ते काय करू शकतात, आपले पद रिक्त न करता पदधारण चालू करून ठेवू शकतात जोपर्यंत नवीन विधानसभा अध्यक्ष येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता विधानसभा पद कसं रिक्त होतं, एक तर ते विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आलं तर पद रिक्त होणे कलम 169 नुसार आहे. विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात जर आलं तर, ठीक आहे, म्हणजे आमदारकी रद्द जर झाली तर त्याच्यानंतर जर त्यानं राजीनामा जर दिला त्या गोष्टीवर, त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध जर ठराव पास झाला 14 दिवसापूर्वाची नोटीस द्यावी लागते आणि बहुमताने 2/3 बहुमताने ते काय पास केलं तर त्याचा काय असतो पद काय होतं रिक्त होतं. आता अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव जो असतो का तो विधानसभेच्या विचाराधीन असताना अध्यक्ष हजर असले तर विधानसभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस काय असतं ना की त्याच्यावर जर ठराव टाकलेला आहे पदावरून दूर करण्याचा, त्यावेळेस तो अध्यक्ष म्हणून राहत नाही. ठीक आहे. मात्र विधानसभेत भाषण करण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो पण मतदानाचा हक्क नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्या फेरीतच मतदान करण्याचा हक्क असतो. मात्र मतांच्या समानतेच्या स्थितीत मतदानाचा हक्क नसतो. आता पहिल्या फेरीतच मतदान करण्याचा हक्क असतो. ठीक आहे. आता हा का असतो, कारण हा जो ठराव असतो का ठरावावर तसेच अन्य कोणत्याही बाबीवर, केवळ ठरावावर किंवा अन्य बाबीवर पहिल्या फेरीतच मतदान करण्याचा हक्क असतो. ठीक आहे. आपण बघितलं की मागं बघितलं आपण की पहिल्या फेरीत मतदान करण्याचा हक्क नसतो, तो कोणालाच नसतो. ठीक आहे. आपण जेवढी बी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती पाहिले त्यांच्यासाठी फक्त जेव्हा तो पदावरून दूर करण्यास ठराव असतो त्यावेळेस तो अध्यक्ष पदावरून पहिल्या फेरीत मतदान करण्याचा हक्क असतो त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची भूमिका, अधिकार व कार्य काय असतात, लोकसभेच्या अध्यक्षाप्रमाणेच कार्य असतात. ठीक आहे. त्याला नियमनात्मक, प्रशासकीय व न्यायिक अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे. विधानसभेचे अध्यक्ष व प्रमुख प्रवक्ता या नात्याने ते काय करतात, सभागृहाचं अध्यक्षपद भूषवतात. त्याच्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षाचे अधिकार जर म्हटलं तर ते विधानसभेच्या ज्या बी बैठका असतात त्याचे अध्यक्षस्थान भूषवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष सभागृहात मतदानाच्या पहिल्या फेरीत आपले मत देत नाही. विधानसभेचे अध्यक्ष सभागृहात मतदानाच्या पहिल्या फेरीत आपले मत देत नाहीत. ठीक आहे. म्हणजे जेव्हा कार्य पार पाडत असताना, ठीक आहे, लोकसभेच्या बाबतीत पण तसंच आहे. जेव्हा तो कार्य पार पाडत असतो त्यावेळेस तो म्हणजे सभागृहात मतदानाच्या पहिल्या फेरीत आपले मत देत नाही. मात्र मतांच्या समसमानतेच्या स्थितीत आपले निर्णायक मत देऊ शकतात. आणि दुसरं काय होतं, जेव्हा त्याच्या पदावरून दूर करण्याचा ठराव मांडलेला असतो त्यावेळेस पहिल्या फेरीतच मतदान करण्याचा त्याला काय असतो हक्क असतो. ठीक आहे. हे म्हणजे हा डिफरन्स आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त कोणालाच पहिल्या फेरीत आपले मत देता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अध्यक्ष सभागृहाच्या नेत्यांच्या विनंतीवरून सभागृहाची गुप्त बैठक घेण्यास संमती देऊ शकतात. त्याच्यानंतर एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो, अध्यक्षांचा असतो. कारण धनविधेयक नेहमी हे विधानसभेमध्ये मांडले जाते, विधान परिषदेमध्ये मांडले जात नाही. भले ते विधानसभेतून विधान परिषदेमध्ये चर्चेसाठी पाठवलं जातं. 52वी घटना दुरुस्ती अन्वये 10व्या अनुसूचित तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणामुळे विधानसभेच्या सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार कोणाचा असतो, अध्यक्षांचा असतो. अर्थात त्यांच्या निर्णयास न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व लागू आहे. आणि प्लस याच्यामध्ये असं आहे की जी अपात्रता असते कशामुळं, 52 पक्षांतर कारणामुळे जी अपात्रता असते अशा वेळेस अपात्रतेच्या वेळेस राष्ट्रपती किंवा राज्यपाल
निवडणूक आयुक्तांचा विचार घेण्याचं त्यांना काय केलेलं आहे, अधिकार असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर विविध समित्या असतात, त्या विविध समित्यांचे ते काय असतात, अध्यक्षस्थान बसवतात. जसं व्यवसाय सल्लागार समिती, सामान्य उद्देश समिती, नियम समिती, या समित्यांचे अध्यक्ष कोण असतात, विधानसभेचे अध्यक्ष असतात. अध्यक्ष हे विधानसभेच्या सचिवालयाचे सेक्रेटरिएट, म्हणजे सचिवालय जे असतं सेक्रेटरिएट, त्याचे प्रमुख म्हणून काम करत असतात. सचिवालय त्यांच्या अंतिम नियंत्रण व निर्देशनाखाली काय करते, कार्य करत असते. ठीक आहे. हे झालं विधानसभेचे अध्यक्ष. आता विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणजे डेप्युटी स्पीकर ऑफ असेंब्ली, त्यांची निवडणूक होते कलम 178 नुसार. ठीक आहे. कलम 178 नुसार अध्यक्षांप्रमाणेच विधानसभेचे सदस्य आपल्यातील एकाची निवडणूक उपाध्यक्ष म्हणून करतात. त्यांची आता ही निवडणूक कोण करतो, अध्यक्ष करतो. आणि अध्यक्षाची निवडणूक कोण केली जातो, प्रोटेम अधिकारी असतो. ठीक आहे. आणि उपाध्यक्षाची कधी असते, जेव्हा अध्यक्षांची निवडणुकीच्या तारखेनंतर काय केलं जातो, यांची निवडणूक केली जाते. निवडणुकीची तारीख अध्यक्षामार्फत ठरवली जाते. आणि अध्यक्षांची जी निवडणूक असते त्याची तारीख कोण ठरवतो, राष्ट्रपती ठरवतो. ठीक आहे. पदावधी सेम, जसं याला असतं की सदस्यत्व संपुष्टात आलं तर, राजीनामा दिला तर, किंवा त्याच्या पदावरून दूर करण्याचा ठराव मांडला तर. ठीक आहे. कार्य व अधिकार काय असतात, उपाध्यक्षांना सामान्यतः कोणते अधिकार नसतात, ते सामान्य अधिक वेळेस ते काय असतात, विधानसभेचे सदस्य म्हणून कामच करत असतात. ज्यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष गैरहजर असतात, ज्यावेळेस गैरहजर असतात त्यावेळेस ते काय करतात, विधानसभेच्या अध्यक्षपद म्हणून भूषवतात. आता त्याच्यामध्ये 2 कंडिशन, जसं आपण लोकसभेच्या बाबतीत बघितलं, राज्यसभेच्या बाबतीत बघितलं. जेव्हा जर विधानसभेच्या अध्यक्षाचे पद रिक्त असेल, कोणाचं, विधानसभेचे अध्यक्ष ॲज वेल ॲज उपाध्यक्ष, ठीक आहे, या दोघांचे पद रिक्त जर असेल तर काय करतो, राज्यपाल विधानसभेतील एखाद्या सदस्याची नियुक्ती करतात. ठीक आहे. आता ही नियुक्ती का केली जाते, आता जेव्हा अध्यक्ष असतो, ठीक आहे, अध्यक्ष जर नसेल तर उपाध्यक्ष म्हणून काम करणार, बरोबर, त्याची प्रोव्हिजन आहेच ऑलरेडी. पण जर दोघांचंही पद रिक्त जर असेल तर अशा वेळेस काय असतो, राज्यपाल विधानसभेतील एखाद्या सदस्याची नियुक्ती करतो. आणि ज्यावेळेस गैरहजर जर असेल, विधानसभेचा अध्यक्ष गैरहजर जर असेल तर त्या ठिकाणी विधानसभेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. आणि ते दोघंही जर गैरहजर जर असेल तर त्यांची काय असते ना, एक अध्यक्षीय पॅनल बनलेली असते. ठीक आहे. जशी लोकसभेमध्ये अध्यक्षीय पॅनल असते 10 जणांची, तशीच अध्यक्षीय पॅनल असते यांची, याच्यामध्ये 4 सदस्य असतात. ठीक आहे. लोकसभेमध्ये 10 सदस्य असतात, विधानसभेमध्ये 4 सदस्य असतात. आता या 4 सदस्यापैकी एकाची काय केली जाते, अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. ठीक आहे. याच्यातून काय केले जाते, अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. म्हणजे अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष गैरहजर जर असेल तर या अध्यक्षीय पॅनलमधून एकाचे जे 4 सदस्य असतात त्याच्यापैकी एकाची काय केली जाते, नेमणूक केली जाते. आणि ही 4 सदस्य जरी नसेल, अध्यक्ष उपाध्यक्ष ही जरी नसेल तर काय केलं जातं, विधानसभा काय करते, त्यांच्या सदस्यामधून एकाची सदस्य म्हणून एका सदस्याची अध्यक्ष म्हणून काय केली जाते, नेमणूक केली जाते. ठीक आहे. आता म्हणजे हे असतं की हा नसेल तर तो नसेल तर तो, म्हणजे ते एक त्यांनी काय केलेलं, एक बॅकअप ठेवलेला आहे. मर्यादा काय असते, उपाध्यक्ष ज्यावेळी अध्यक्षपदाची कार्य पार पाडतात किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करतात ते विधानसभेत पहिल्या फेरीत मतदान करू शकत नाही. सेम. ठीक आहे. केवळ मतांच्या समसमानतेच्या स्थितीत निर्णायक मत देऊ शकतात. ठीक आहे. तसेच उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना ते हजर असले तरी सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. आता हे एक आहे, ज्यावेळेस समजा एखाद्याच्या विरुद्ध ठराव जर चालू असेल अध्यक्ष उपाध्यक्षाच्या वेळेस, ठीक आहे, तर तो त्या पदावर तो काय असतो, ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही, सभागृहाचं अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. ठीक आहे. अशा वेळेस तो काय असतो, कामकाजात भाग घेऊ शकतो, बोलू शकतो, पण मतदान करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर विधान परिषदेचे सभापती, उपसभापती. आता विधान परिषदेच्या सभापतीमध्ये कलम 182 मध्ये त्यांचं काय दिलेलं आहे, विधान परिषद शक्य तितक्या लवकर आपल्या सदस्यामधून 2 सदस्यांना अनुक्रमे सभापती व उपसभापती म्हणून काय करते, निवडून देते. या दोन्ही पदांसाठी कोणती पात्रता सांगण्यात आलेली नाही, केवळ ते विधान परिषदेचे सदस्य असावे. ठीक आहे. आता यांचा पदावधी किती असतो,
6 वर्षापर्यंत ते काय पदावर राहू शकतात. आणि विधान परिषद काय असतात दर वर्षामागं 1/3 सदस्य काय असतात ते निवृत्त होत असतात. ठीक आहे. म्हणजे अशा 2 तरतुदी पदरिक्त होणं तेच आहे. विधान परिषदेचे सदस्यत्व संपुष्टात येणं, राजीनामा देणं आणि जर पदावरून दूर करण्याचा ठराव जर असेल तर तेव्हा. ठीक आहे. तो बी बहुमतानं पास होणं गरजेचं असतो 2/3. ठीक आहे. सभापतींना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांना त्या ठरावावर तसेच अन्य कोणत्याही बाबीवर केवळ पहिल्या फेरीतच मतदान करण्याचा हक्क असतो. एवढं लक्षात ठेवायचं. जेव्हा कोणताही अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, जेव्हा त्याच्यावर पदावरून दूर करण्याचा ठराव जर असेल तर तो अध्यक्ष म्हणून काम करत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पदावरून दूर करण्याचा ठराव जर असेल तर तो पहिल्या फेरीत मतदान करू शकतो. ठीक आहे. मात्र समसमानतेच्या स्थितीत ठीक आहे मतदानाचा हक्क नसतो. आणि बाकीच्या वेळेस जो अध्यक्ष म्हणून काम करत असेल किंवा तो ॲक्च्युअलमध्ये कार्य करत असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस त्याला पहिल्या फेरीत मतदान करण्याचा हक्क नसतो. ठीक आहे. अधिकार व कार्य. एखादे आता विधान परिषदेचे सभापतीचे कार्य काय आहे, सभापतीचे किंवा उपसभापतीचे असे काही अधिकार आहे की त्यांना दिलेले नाही आहे जे विधानसभेच्या अध्यक्षाने. पहिलं तर काय की एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त विधानसभेच्या अध्यक्षाला आहे, तो विधान परिषदेच्या सभापतीला नाही. ठीक आहे. तेच आपण कुठं बघितलं तर राज्यसभेत बघितलं तर की त्यांना हा अधिकार आहे का, तो अधिकार नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विधान परिषदेचे उपसभापतीचे प्रमुख कार्य म्हणजे काय असतात, जेव्हा सभापतीचं पद रिक्त असेल त्यावेळेस सभापतीचे कर्तव्य पार पडणं. ठीक आहे. किंवा गैरहजर जर असेल त्यावेळेस सभापतीच्या जागी उपसभापती काय करत असतो, काम करत असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण एक काय असतं, सभापती पॅनल असतं. त्याला काय म्हणतात, उपसभापती उपाध्यक्षीय पॅनल. ठीक आहे. एक अध्यक्षीय पॅनल असतं आणि एक असतं अध्यक्षीय पॅनल. त्याला सभापती पॅनल सुद्धा काय केलं जातं, म्हटलं जातं. याच्यामध्ये किती असतात, मॅक्झिमम 4 सदस्य असतात. आणि हे जे सदस्य असतात ते कधी काम करतात, जेव्हा गैरहजर जर असेल तर. पदरिक्त असेल तर तेव्हा नाही. पदरिक्त असेल तर तेव्हा राज्यपाल येतो. राज्यपाल काय करतो, त्यांची काय करतो, विधान परिषदेतील एखाद्याची नियुक्ती करतो. विधान परिषदेतील एखाद्या सदस्याची नियुक्ती करतो पदरिक्त असेल तर. ठीक आहे. आणि जर अनुपस्थित किंवा गैरहजर जर असेल तर त्यावेळेस जे बी सभापती पॅनल किंवा उपाध्यक्षीय पॅनल त्याच्यामधून काय करतात, म्हणजे 4 सदस्य असतात त्याच्यापैकी एकाची सभापती म्हणून काय करतात, निवड करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं याच्यामध्ये एक आहे विधानसभा अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष नसेल तर एखादा सदस्य. ठीक आहे. विधान परिषद सभापती नसेल तर उपसभापती नसेल तर एखादा सदस्य त्यातला त्याच अध्यक्ष पॅनलमधून किंवा उपसभापती पॅनलमधून. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाची अधिवेशन. आता अधिवेशन असतं. ठीक आहे. राज्य विधिमंडळ जे बी कार्य करते ते अधिवेशनाच्या माध्यमातून करत असतो. ठीक आहे. अधिवेशन बोलवणे, सभा भरवणे, सत्र समाप्ती करणे, विधानसभेचे विसर्जन करणे या गोष्टी त्याच्यामध्ये काय असतात, इन्क्लूड होतात. आता पहिलं अधिवेशन बोलवणं. कलम 174 अन्वये राज्यपालास योग्य वेळ व ठिकाण विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहात अधिवेशनासाठी अभिनिमंत्रित करतात. म्हणजे त्याला काय इन्व्हाइट करतात. राज्यपाल काय करतो, वेळ आणि ठिकाण ठरवण्याचं काम कोणाचं असतं, राज्यपाल. त्या ठिकाणी कोण असतो, राष्ट्रपती. ठीक आहे. त्या ठिकाणी काय असतो, राष्ट्रपती असतो. एका वर्षात किमान 2 अधिवेशने व्हावीत. ठीक आहे. सध्या काय असतं, एका वर्षात 3 अधिवेशनं होत असतात, अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी. ठीक आहे. कोणत्या अधिवेशनाचा कालखंड त्याच्या पहिल्या बैठकीपासून सत्र समाप्तीपर्यंत गणला जातो. 2 अधिवेशनादरम्यानचा जो कार्यकाळ असतो त्याला विरामकाळ म्हणतात. ठीक आहे. आणि विरामकाळातच राष्ट्रपतीला काय केलं जातो, अध्यादेश काढला जातो. ठीक आहे. किंवा एका सभागृहाचं अधिवेशन जर चालू असेल आणि एकाचं नाही आहे तरी तो अध्यादेश काढू शकतो. तहकुबी म्हणजे ॲडजर्नमेंट ऑफ द सिटिंग. म्हणजे काय असतं ना की एखादी बैठक चालू आहे किंवा सभागृह भरलेलं आहे, अधिवेशन चालू आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं ना की 4 दिवसाची जी मीटिंग असते ती काही काळ ती काय केली जाते, होल्ड केली जाते. ठीक आहे. जी बैठक संपल्याच्या घोषणेला काय असतात,
घोषणेला काय असतात, तहकूब म्हणतात. फक्त ती बैठक काय असते, तात्पुरती 1 ताससाठी 2 ताससाठी काही दिवसासाठी असते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतं, सत्र समाप्ती. तहकुबी एक वेगळं, सत्र समाप्ती. सत्र समाप्ती म्हणजे जे पण अधिवेशन चालू आहे, ज्यासाठी बैठका घेतल्या जात आहे, त्याची शेवटची बैठक ती सत्र समाप्ती. त्याच्यानंतर ते काय करतात, ती पूर्णपणे अधिसूचना काढून ती समाप्त केल्याची घोषणा करू शकतात. आणि ती सत्र समाप्ती कोण करतो, राज्यपाल करत असतो. ठीक आहे. राज्यपाल काय करतो, योग्य वेळी योग्य वेळी ठिकाण आणि वेळ ठरवण्याचा अधिकार राज्यपालाला असतो. सत्र समाप्ती राज्यपाल अधिवेशनाच्या सत्र समाप्तीच्या अधिसूचना काढतात. म्हणजे राज्यपाल सभागृहाचे अधिवेशन चालू असतानाही सत्र समाप्तीची घोषणा करू शकतात. म्हणजे झालं तहकुबी कोण करतो, विधानसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सभापती, उपसभापती. ठीक आहे. आता तहकुबीची घोषणा आपण जे पाहिलं, काही तास असते, काही दिवस असते, काही आठवड्यासाठी असते. ठीक आहे. पण जी पूर्ण जर झाली तर त्याची सत्र समाप्ती असते. त्याला अनिश्चित काळासाठी पण तहकुबी करू शकतात. म्हणजे तारीख न देता सभागृह तहकूब केल्या जाऊ शकते. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आपण एक प्रोव्हिजन बघितली होती. त्या प्रोव्हिजन अशी होती, ज्यावेळेस लोकसभेचे अधिवेशनं वगैरे चालू असतात, लोकसभेचे जेव्हा अधिवेशनं चालू असतात तेव्हा जेव्हा जॉईंट सिटिंग असते. ठीक आहे. जॉईंट सिटिंगच्या वेळेस त्याचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो, लोकसभेचा अध्यक्ष. ठीक आहे. पण ती जॉईंट सिटिंग बोलवतो कोण बोलवतो, राष्ट्रपती बोलवत असतो. ठीक आहे. हा एक थोडासा त्याच्यातला एक डिफरंट पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यातला हा डिफरंट पार्ट आहे. आणि आता काय असतं ना की राष्ट्रपतीचा याच्यावर काय दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. आणि संयुक्त जेव्हा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक होत असते त्यावेळेस ना अध्यक्ष कोण असतो, लोकसभेचा अध्यक्ष असतो. अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष असतो. आणि उपाध्यक्ष नसेल तर संयुक्त बैठकीचा अध्यक्षस्थान उपसभापती भूषवत असतो. ठीक आहे. तो सभापती नसतो, त्या ठिकाणी सभापती नसतो. ठीक आहे. त्या ठिकाणी सभापती नसतो. हा थोडासा डिफरन्स आहे. उपसभापती का असतो आणि सभापती का नसतो, कारण सभापती हा राज्यसभेचा सदस्य नसतो. त्याच्यामुळे तो काय असतो, त्या संयुक्त बैठकीला काय असतो, तो गैरहजर असतो. ठीक आहे. आता हे जे प्रोव्हिजन बघितलं होतं, राज्यसभेचा सभापती आणि विधान परिषदेचा सभापती, याच्यामध्ये काय होतं की त्यांना लोकसभेच्या अध्यक्ष किंवा विधानसभेच्या अध्यक्षप्रमाणे कोणता अधिकार भेटत नाही. ते धनविधेयक आहे की नाही ते ठरवण्याचा. आणि राज्यसभेमध्ये काय होते की संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवताना उपसभापती भूषवतात. ते सभापतीला भूषवता येत नाही. ती कधी, जेव्हा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष नसेल तेव्हा. ठीक आहे. तेच आहे की याच्यामध्ये राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर विधानसभेचे विसर्जन 2 प्रकारे होऊ शकतं. एक आहे की 5 वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आला तर, आणि किंवा 5 वर्षाचा काळ संपण्याच्या अगोदरच राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार विधानसभा विसर्जित करतात. ठीक आहे. असं याच्यामध्ये 2 प्रोव्हिजन असतात. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या व तिच्या समितीच्या समोरील सर्व कामकाज म्हणजे विधेयक, प्रस्ताव, ठराव, नोटीस, अर्ज संपुष्टात येते. ते व्यपगत होते. ते नवनिर्मित विधानसभेत पुन्हा मांडता येत नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं होतं मागं की लोकसभेत प्रलंबित असल्यावर आणि राज्यसभेत पारित असल्यावर ते काय होतं व्यपगत होतं. असे 3 सिच्युएशन बघितले होतं. सेम सिच्युएशन याच्यामध्ये पण आहे. जेव्हा एखादं विधेयक आपण फक्त व्यपगत होतं ते बघू, बाकीचे याच्या व्यतिरिक्त जे असेल ते काय होतात व्यपगत होत नाही. ठीक आहे. म्हणजे शॉर्टकट बाकी एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी लक्षात नाही ठेवायचा पसारा. विधान परिषद एखादं विधेयक प्रलंबित आहे, विधानसभेमध्ये एखादं विधेयक प्रलंबित आहे आणि विधान परिषदेमध्ये गेलंच नाही, म्हणजे ते मांडलं आणि तिथंच प्रलंबित राहिलं, ते काय होतं व्यपगत होतं. विधानसभेमध्ये काय केलं, पारित केलं, म्हणजे ते विधेयक तर आलं, आता ते काय झालं पारित केलं
आणि विधान परिषदेमध्ये गेलं, पण तिथं ते प्रलंबित आहे, म्हणजे ते काय होतं, बेपगत होतं. त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये पारित आहे आणि विधान परिषदेमध्ये पारित केलं आणि विधानसभेमध्ये येऊन ते प्रलंबित झालं, ते काय होतं, बेपगत होतं. याच्या व्यतिरिक्त जे पण आहे ते काय होतात, बेपगत होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लेमडक अधिवेशन काय असतं, नवीन विधानसभेच्या निवडणुकीनंतर मागील विधानसभेचे जे शेवटचे अधिवेशन जे असतं त्याला लेमडक अधिवेशन असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक कलम आहे, कलम 189 अन्वये विधिमंडळाच्या सभागृहांमधील मतदानाशी संबंधित तरतुदी दिलेल्या आहे, म्हणजे सभागृहात मतदान. ठीक आहे. कास्टिंग वोट. त्याच्यानंतर गणपूर्ती म्हणजे कोरम. गणपूर्तीसाठी किती सदस्य संख्या लागत असते, 1/10 इतकी. आणि 1/10 किती कोण असतो, तो पीठासीन अधिकारी पकडून. ठीक आहे. पीठासीन अधिकारी म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सभापती, उपसभापती पकडून 1/10 पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मंत्री व महाधिवक्ता यांच्या सभागृहाबाबत हक्क दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे यांना कामकाजात भाग घेण्याचा, बोलण्याचा अधिकार असतो महाधिवक्ताला, पण तिथं मतदान करण्याचा काय असतो, हक्क नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर विधिमंडळातील भाषा माहिती आहे, जर महाराष्ट्रात असेल तर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी याचा काय करू शकतात, वापर करू शकतात. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळातील कायदा निर्मिती. आपल्याला माहिती कायदे कसे निर्माण केले जातात, म्हणजे वेगवेगळे विधेयक मांडले जातात. विधेयक मांडल्यानंतर सभागृहात मांडले जातात, सभागृहात पास होऊन ते राज्यपालाकडे जातात. राज्यपाल त्याला संमत देतो किंवा रोखून ठेवू शकतो किंवा पुनर्विचारार्थ पाठवू शकतो किंवा तेच विधेयक तो राष्ट्रपतीला देऊ शकतो, राष्ट्रपती सुद्धा तेच करू शकतो. ठीक आहे. आणि जर त्यांना संमती जर दिली तर त्याचे कायद्यात रूपांतर होते. ठीक आहे. आता सामान्य विधेयक पारित करण्याची पद्धत. सामान्य विधेयक पहिला जो पार्ट आहे, सामान्य विधेयक विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. सामान्य विधेयक शासकीय किंवा खाजगी सदस्य असू शकतो. आता जे सामान्य असतं ना, ऑर्डिनरी बिल, तो कुठल्याही सभागृहात मांडू शकतो. ठीक आहे. आणि तो विधेयक शासकीय किंवा खाजगी सदस्य, शासकीय म्हणजे मंत्रिमंडळातील, खाजगी म्हणजे तो फक्त निवडून आले पण तो मंत्रिमंडळात नाही. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये स्टेप्स काय असतात, विधानसभेत प्रारंभ होणारे विधेयक किंवा विधेयक विधान परिषदेत येणे. ठीक आहे. विधान परिषदेत येणे. आता विधानसभेत मांडलं त्याच्यानंतर ते विधान परिषदेत जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी सिच्युएशन अशी की विधान परिषदेत प्रारंभ होतो विधेयकाचा आणि तो विधानसभेत जातो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हेच आहे की आपण विधानसभेत प्रलंबित असेल आणि विधान परिषदेमध्ये गेलंच नाही, विधान परिषदेमध्ये पारित झालं आणि विधानसभेमध्ये गेलंच नाही, प्रलंबित आहे, आणि विधानसभेमध्ये पारित झालं आणि विधान परिषदेमध्ये प्रलंबित आहे, या सिच्युएशन्स. ठीक आहे. आता काय होतं, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये निर्माण झालेला मतभेद म्हणजे काय असतो, डेडलॉक जो असतो तो सोडवण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. आता विधिमंडळाला नाही आहे संयुक्त बैठक, कलम 108 नुसार ती फक्त संसदेला आहे. एवढा पॉईंट लक्षात ठेवण्याचा खूप महत्त्वाची गरज आहे. कारण आपल्याला जर विचारलं की संयुक्त बैठक विधिमंडळाला असते का, जॉईंट सिटिंगची तरतूद नाही आहे. त्यामुळे सामान्य विधेयक पारित होण्याच्या प्रक्रियेस विधानसभेस अंतिम अधिकार आहे. म्हणजे काय असतं ना की अशा वेळेस जी तेढ निर्माण होते दोघांमध्ये, तर त्यावेळेस फक्त विधानसभेचा अंतिम अधिकार असतो. विधान परिषद विधेयक केवळ 4 महिन्यांसाठी प्रलंबित ठेवू शकते, पहिल्यांदा 3 महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा 1 महिन्यासाठी. आणि आता याच्यामध्ये जॉईंट सिटिंगने मतभेद जरी झाला तरी त्यांना त्याच्यामध्ये विधानसभेचा अंतिम अधिकार असतो आणि विधान परिषद काय असतं 4 महिन्यापर्यंत ते काय करू शकते, एखादं विधेयक होल्ड करू शकते. ठीक आहे. पहिले 3 महिन्यासाठी, नंतर 1 महिन्यासाठी. त्याच्यानंतर दुसरं आहे सामान्य विधेयक झालं. त्याच्यानंतर धनविधेयक पारित करण्याची पद्धत. आता धनविधेयक पारित करण्याची पद्धत किती इथं, कलम 119 नुसार इथं आहे. ठीक आहे. कलम 119 नुसार कलम 199 नुसार धनविधेयक विधिमंडळासाठी आहे आणि धनविधेयक लोकसभेसाठी किंवा संसदेसाठी किती, कलम 110 नुसार. ठीक आहे. आता धनविधेयक आपल्याला माहिती आहे की ते विधानसभेतच मांडता येतं. ते राज्यपालांच्या संमतीनंच पहिले मांडलेलं असतं. तो सरकारी पक्षातील म्हणजे मंत्रीच मांडू शकतो, तो मंत्र्यामार्फतच मांडता येतो. तो खाजगी सदस्य मांडू शकत नाही. कारण जे पहिलं सामान्य विधेयक असतं ते कोणी मांडू शकतो, पण जे विधान विधेयक आहे तो सरकारी पक्षातीलच असतो. ठीक आहे.
आणि विधान परिषदेला धनविधेयक फेटाळू शकत नाही किंवा त्यात सुधारणा व बदल करू शकत नाही. ती केवळ शिफारशी करू शकते. म्हणजे त्याच्यात काय शिफारशी असतात ते करू शकतो. सेम जसं राज्यसभेला असतं की ते विधान परिषद फेटाळू शकत नाही किंवा सुधारणा करू शकत नाही, ते केवळ काय करू शकतं, स्वीकारू शकतो. ठीक आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये काय असतात, धनविधेयकात असतात. ठीक आहे, राज्यपालांनी धनविधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले तर राष्ट्रपती त्यास संमती देऊ शकतात किंवा संमती रोखून ठेवू शकतात. मात्र राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की धनविधेयक कधी पण पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही, कारण ते धनविधेयक असतं. बाकीचे जे विधेयक असतात ते पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. आणि घटनादुरुस्ती विधेयक असतं ते पुनर्विचारार्थ पाठवू शकतच नाही आणि त्याला पूर्वसंमतीची पण गरज नाही. ठीक आहे, आणि तो खाजगी व्यक्ती कोणी मांडू शकतो आणि कोणत्याही सभागृहात मांडू शकतो. ठीक आहे, म्हणजे घटनादुरुस्ती असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय असतं ना की विधानसभेशी समान दर्जा, विधानसभेशी असमान दर्जा. म्हणजे याच्यामध्ये समान दर्जा असमान दर्जा काय दिलेला आहे, याच्यामध्ये काही पॉईंट्स आहे. विधानसभेशी समान दर्जा त्याच्यामधलं जर म्हटलं तर विधान परिषदेचा दर्जा विधानसभेच्या तुलनेत असमान व निम्मा आहे. विधान परिषदेच्या शिफारशींचा स्वीकार करू शकते किंवा फेटाळून लावू शकते. दोन्ही बाबतीत धनविधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केले आहे असे समजले जाते. ठीक, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार केवळ विधानसभेच्या अध्यक्षांना असतो. तो विधान परिषदेमध्ये असतो का, नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेत प्रारंभ होणारे विधेयक विधानसभेने फेटाळल्यास ते विधेयक तिथे संपुष्टात येते. विधान परिषद अर्थसंकल्पावर केवळ चर्चा करू शकते, मात्र अनुदानाच्या मागण्यावर मतदान करू शकत नाही. ठीक आहे, विधान परिषदेला राष्ट्रपतींच्या निवडणूक तसेच राज्यसभेतील प्रतिनिधींच्या निवडणुकीत सहभागी होण्याचा अधिकार नाही. आपल्याला माहिती आहे की जे बी राष्ट्रपतीची निवडणूक होते त्याच्यामध्ये विधानसभेचे सदस्य असतात, जे बी इलेक्टेड असतात तेच भाग घेतात, बाकी कोणीही भाग घेऊ शकत नाही. विधानसभेच्या शिफारशीनुसार संसदीय कायद्याद्वारे विधान परिषद नष्ट करता येऊ शकते. म्हणजे विधान परिषद पूर्ण डिपेंडंट आहे विधानसभेवर, तिला नष्ट करायचं किंवा तिला निर्माण करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेची उपयुक्तता, म्हणजे त्याची उपयुक्तता काय. आता विधान परिषदेला विधानसभेच्या तुलनेत जरी खूप कमी अधिकार असले तरी विधान परिषदेची उपयुक्तता आहे. त्याच्यामध्ये 2 पॉईंटचे कोणते. पहिला पॉईंट असा की विधानसभेने केलेल्या अविचारी, चुकीच्या, अविवेकपूर्ण विधेयकांची समीक्षा करू शकते, त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकते. हा एक आहे की बाबा त्यांनी जर काही विधेयक मांडलं ते काही कामाचं नाही तरी ते पास होत आहे तर ते कोणाकडे येतं, विधान परिषदेकडे. ठीक आहे, हा पहिला पॉईंट विधान परिषदेची उपयुक्तता. दुसरा पॉईंट आहे विधान परिषद अशा अनुभवी व्यावसायिकांना व तज्ज्ञांना प्रतिनिधित्व प्रदान करते जे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून येऊ शकत नाही. राज्यपाल विधानसभेवर अशा व्यक्तींमधून 1/6 सदस्यांची नामनिर्देशित करतात. ठीक आहे, राज्य विधिमंडळाचे काही विशेष अधिकार आहे. त्याच्यापैकी काय, राज्याचे राज्यपाल जरी विधिमंडळाचे अविभाज्य भाग असले तरी त्यांना विशेष अधिकार लागू होत नाही, कारण ते विधिमंडळाचे अविभाज्य भाग आहे, त्याच्यामध्ये ते डायरेक्टली ते सदस्य नसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर वैयक्तिक विशेष अधिकार सदस्यांना विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान तसेच अधिवेशनाच्या 40 दिवस पूर्वी किंवा 40 दिवसांनंतर अटक करता येऊ शकत नाही. मात्र विशेष अधिकार केवळ दिवाणी व दाव्यांच्या बाबतीतच आहे. ठीक आहे, फौजदारी व प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या दाव्यांच्या बाबतीत अधिकार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे हा विधिमंडळ हा चॅप्टर पूर्णपणे संपला. ठीक आहे, आणि दॅट्स इट.